जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथील नागाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचे पेमेंट थकविल्याच्या अनुषंगाने 16 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वाखाली मेघा पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांचे ऊसाचे थकीत पेमेंट मिळवण्यासाठी मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी या आंदोलनाची दखल घेत तात्काळ साखर आयुक्त यांच्याशी चर्चा करून आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात साखर आयुक्त यांच्या समवेत कारखान्याचे संचालक मंडळ तसेच मोर्चेकरी शेतकऱ्यासमवेत बैठक घेऊन त्यात योग्य सकारात्मक बैठक होऊन त्या चर्चा करण्यात आल्याने आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आंदोलकांतर्फे नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेघा पाटकर यांनी दिली आहे। 21 ते 26 ऑक्टोबर 2023 ज्या शेतकऱ्यांचे नागाई शुगर प्रायव्हेट लिमिटेडकडे ऊसाचे पेमेंट बाकी आहे त्यांना व्याजासह पेमेंट देण्याच्या लेखी आश्वासनानंतर 2 दिवसांपासून चालू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आज तुर्तास स्थगित करण्यात आले आहे। शहादा, तळोदा, नंदुरबार, शिंदखेडा, शिरपूर व सागबारा तालुक्यातील शेतकरी श्री नागाई देवी शुगर प्रायव्हेट लिमिटेडला डिसेंबर 2022 पासून ऊस दिले, परंतु 1300 शेतकऱ्यांना कमी अधिक प्रमाणात व शेकडो शेतकऱ्यांना एकही रुपये ऊसाचे पेमेंट मिळाले नाही। अशा शेकडो शेतकऱ्यांनी 16 ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते। त्यानुसार प्रकाशाहून मोटारसायकल व ट्रॅक्टर रॅलीने शेकडोंच्या संख्येने नंदुरबार शहरात दाखल झाले। त्यांना नवापूर चौफुली जवळ पोलिसांनी अडवल्यानंतर आंदोलकांनी जागेवरच ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर पालकमंत्री अनिल पाटील व जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा केली। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले। साखर आयुक्तांनी नंदुरबारमध्ये येऊन आंदोलकांशी बैठक करून ऊसाचे पेमेंट व पुढील कार्यवाहीचे आदेश दिले। आंदोलकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आंदोलकांनी तिथेच मुक्काम ठोकला। दुसऱ्या दिवशी औरंगाबादहून आलेले सहसंचालक शरद जरे, नागाई शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन रवींद्र चौधरी व त्यांचे संबंधित कर्मचारी व नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेघा पाटकर, राम चौधरी, ओरसिंग पटले, निमा पटले, गणेश पाटील, रामसिंग गिरासे, प्रमोद पाटील, मुनाफली मकरानी, चेतन साळवे, सुनील पाटील, संदीप पाटील हे उपस्थित होते। या बैठकीत नागाई शुगरकडून किती शेतकऱ्यांना पेमेंट दिले व देणे बाकी याची माहिती 18 ऑक्टोबर 2023 संध्याकाळपर्यंत देण्याचे ठरले। 19 तारखेपासून साखर आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, नर्मदा आंदोलनाचे शेतकरी प्रतिनिधी व नागाई देवी कारखान्याचे अधिकारी कर्मचारी मिळून याद्या जॉईन चेकिंग करणार। 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत 90% शेतकऱ्यांना व्याजासह पेमेंट देणार व 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत 100% पेमेंट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर करणार असे लेखी आश्वासन नागाईचे चेअरमन रवींद्र चौधरी यांनी लेखी दिले। 16,23,18,596 रुपये निव्वळ रक्कम देणे बाकी असे चेअरमन यांनी सांगितले। 26 ऑक्टोबर पर्यंत पेमेंट न झाल्यास 27 ऑक्टोबर पासून कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात येईल असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले व मेघा पाटकर यांनीही पुढील कायदेशीर लढाई आंदोलकांकडून सुरू होईल असे बैठकीत सांगितले। सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास या पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल असे शेतकऱ्यांनी सांगितले व आंदोलन तुर्तास मागे घेतले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। दृष्टिकोन आमचा शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे आणि आज इथे शहादा, तळोदा, शिंदखेडा आणि काही सागबाऱ्याचे सुद्धा, शिरपूरचे सुद्धा गावागावातले जे शेतकरी आलेले आहेत ते 1300 शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत आहेत। आणि आज साखर आयुक्तांच्यापासून ते तिथले जे रिजनल आयुक्त म्हटलं जातं ते विभागीय औरंगाबादचे अधिकारी खास आले, तहसीलदार आणि प्रांत तर होतेच शहाद्याचे, पण फॅक्टरीतर्फे नागाई देवी शुगर फॅक्टरीतर्फे अगदी शिरीष चौधरीसुद्धा शेवटी पोचले, परंतु त्यांचे जे अध्यक्ष आणि प्रबंधक आहेत, अकाउंटंट आहेत, तेही आले आणि आज सविस्तर चर्चा झाली। त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं कॅल्क्युलेशन सांगितलं की त्यांचा उतारा त्यांनी 9.5% दाखवला आहे, 10.25% नाही। त्याच्या आधारावरती त्यांनी 305 FRP देण्याच्या ऐवजी
त्यांनी 211 कॅल्क्युलेशन होतं, पण तरी आम्ही 232 रुपये 50 पैसे एका क्विंटलचे, जे 2325 रुपये प्रति टनचे हे दिलेले आहेत असं अभिमानाने सांगितलं. आणि हे सांगत असताना आम्ही त्याच्यावरती काही प्रश्न उठवलेले आहेत आणि त्याच्यावरती आम्ही अजूनही पुढे चर्चा चालू ठेवणार आहोत. आणि त्यांनी जे आता लीज ॲग्रीमेंटचं सांगितलं, सातपुडा सहकारी कारखान्याकडून घेतलं, त्याच्या संदर्भात पण आमचे प्रश्न आहेत. म्हणून आम्हाला लीज ॲग्रीमेंट पाहिजे, त्याचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण शेवटी जर त्यांनी धोकाच दिला तर मग आम्हाला त्या सगळ्या आधारावरती त्यांच्या प्रॉपर्टीच्या शिवाय दुसरा आधार राहणार नाही, ताब्यात घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही. पण आज या 1300 शेतकऱ्यांना जे डिसेंबर 2022 पासून नाडवलं गेलेलं आहे, हा फार मोठा अन्याय आहे. आणि दलित आदिवासी कुटुंबांच्या बाबत तर तो कायद्यानुसार अत्याचार आहे, हे आम्ही त्यांना स्पष्ट केलेलं आहे. दुसरं म्हणजे की FRP म्हणजे रास्त आणि किफायतशीर भाव, पण त्याच्या व्यतिरिक्त 14 दिवसात जर दिलं नाही तर 15व्या दिवसापासून 15% व्याज द्यायचं आहे. कलेक्टर मॅडमपासून सगळ्या आयुक्तांच्यापर्यंत हे मंजूर आहे. एवढंच नाही तर 21/2/2022चा शासनाचा आदेश आहे आणि 1966 पासूनचं शुगर कंट्रोल कोड आहे. आणि हायकोर्टामध्ये जेवढ्या काही केसेस या संदर्भात झालेल्या आहेत त्या केसेसचे सगळे शपथपत्र शासनाने दिलेली, मान्य केलेली आम्ही पाहिलेली आहेत. आधी ते म्हणाले की व्याजाची बाब तुम्ही थोडीशी बाजूला ठेवा, पण आम्ही व्याजाची बाब बाजूला ठेवू शकत नाही. त्यामुळे आम्हाला आता उद्या संध्याकाळपर्यंत प्रत्येक शेतकरी वाईज त्यांचे किती टन ऊस टाकला गेला, त्याची रक्कम त्यांच्या भावाप्रमाणे किती होती, व्याजाप्रमाणे किती आहेत, ही माहिती पाहिजे आहे. आणि त्याच्या आधारावरती पेमेंट किती दिलं ती पण माहिती पाहिजे आहे. एकदा नाही दोनदा दिलं असेल तरी ती. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग आम्ही त्याचं चेकिंग करणार. त्याच्यामध्ये आमचे 5 तालुका वाईज शेतकरी प्रतिनिधी आणि आमचे चेतन साळवे कार्यकर्ते असतील आणि शरद जारे जे औरंगाबाद विभागीय अधिकारी आहेत ते पण असतील. त्याचे चेकिंग आम्हाला 20 तारखेला संध्याकाळपर्यंत शक्यतो पूर्ण करायचे आहे. त्यांनी 21 तारखेला 90% शेतकऱ्यांचं आम्ही पेमेंट देऊ आणि उरलेल्या 10%चं शक्यतो 23ला देऊ, नाहीतर मग 26पर्यंत कंप्लीट करू. हे त्यांनी लेखी द्यायचं आहे जिल्हाधिकाऱ्यांना, हे मनीषा खत्री मॅडमनी स्पष्ट केलेलं आहे. आणि नाही जर झालं तर 27 पासून त्याही कार्यवाही सुरू करतील, आम्हीही कार्यवाही सुरू करतो. आम्हाला केवळ कायदेशीर लढाईच लढायची आहे, पण ती केवळ कोर्टातच नसते, ती जनतेच्या कोर्टातही असते. आज आमचं जनतेचं कोर्ट तिथे बसलेलं आहे आणि जनतेच्या कोर्टामध्ये आम्हाला न्याय हवा आहे. आणि कुठल्याही शुगर फॅक्टरीच्या तर्फे हे होत असेल तर इतर सगळ्या नंदुरबार जिल्ह्यातल्याच काय महाराष्ट्रातल्या शुगर फॅक्टरींना आज आम्ही चेतावणी म्हणजे इशारा देऊ इच्छितो की शेतकऱ्यांवरती अन्याय झाला तर ऊस उत्पादनच संपेल.